चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आता आपण समजून घेऊया मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट या चॅप्टरमधील एक्झरसाइजमधील क्वेश्चन नंबर 4 की ज्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सोडवताना अडचणी येतात. आज आपण ते क्वेश्चन्स अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि या क्वेश्चनसाठी आवश्यक असणारे जे या चॅप्टरमधले फॉर्म्युले आहेत तर त्या फॉर्म्युल्याचा याआधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की हे फॉर्म्युले नेमके कसे तयार होतात. ते फॉर्म्युले आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आधी ते फॉर्म्युले बघून घ्या आणि ते फॉर्म्युले कसे तयार झाले हे समजल्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 समजायला अगदी सोपा जाईल. चला तर मग सुरुवात करूया. मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट क्वेश्चन नंबर 4. चला आता क्वेश्चन नंबर 4 मधील क्वेश्चन नंबर ए आपण आधी समजून घेऊया. आधी क्वेश्चन लक्षात घेऊ, त्यानंतर आपण याला सॉल्व्ह करू. बघा, व्हॉट मस्ट बी द टेम्परेचर इन फॅरनहाइट सो दॅट इट विल बी ट्वाइस इट्स व्हॅल्यू इन सेल्सिअस. आपल्याला फॅरनहाइट मधलं टेम्परेचर विचारलेलं आहे ज्याची व्हॅल्यू सेल्सिअसमध्ये ट्वाइस आहे, म्हणजे दुप्पट आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं काय आहे तर एफ इज इक्वल टू ट्वाइस सी ही आपल्याला माहिती दिली आहे की फॅरनहाइट इज इक्वल टू ट्वाइस सी म्हणजे सेल्सिअसची दुप्पट. आता बघा, इथे आपल्याला जी माहिती दिलेली आहे यावरून आपण सी ची व्हॅल्यू इथे काढू शकतो. सी ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा, सी इज इक्वल टू हा जो 2 याला मल्टिप्लिकेशन मध्ये हा जर आपण या साइड मधून कॅन्सल करून या साइड मध्ये नेला तर तो फॅरनहाइटला डिवाइड होईल, म्हणजे एफ अपॉन 2 याप्रमाणे आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळेल. आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले शिकलेले आहोत की जर आपल्याला फॅरनहाइट मधून सेल्सिअस किंवा सेल्सिअस मधून फॅरनहाइट कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला शिकलो होतो एफ -32 अपॉन 9 इज इक्वल टू सी अपॉन 5. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे अगदी सहज सोडू शकतो. बघा आता कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. इथे आपल्याला फॅरनहाइट मधली व्हॅल्यू शोधायची आहे, त्यामुळे आपण फॅरनहाइट तसाच ठेवू आणि सेल्सिअसची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करू. चला बघा कशा पद्धतीने होईल. इथे आपल्याला सेल्सिअसची व्हॅल्यू एफ अपॉन 2 ही पुटअप करायची आहे. करूया. एफ -32 अपॉन 9 इज इक्वल टू सी च्या ठिकाणी मी एफ अपॉन 2 घेणार, एफ अपॉन 2 अपॉन 5. आता इथे बघा एफ अपॉन 2 अपॉन 5 म्हणजे थोडक्यात एफ अपॉन 2 ला 5 हे डिवाइड आहे, त्याला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. एफ -32 अपॉन 9 इज इक्वल टू एफ अपॉन 2 याला डिवाइड 5. आपण या पद्धतीने सुद्धा याला मांडू शकतो. आता एफ अपॉन 2 आपण दोन्ही व्हॅल्यू एफ मध्ये काय आणल्या, कारण आपल्याला एफ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणून आपण दोन्ही साईडला या ठिकाणी एफ आणलेला आहे. आता बघा एफ अपॉन 2 डिवाइड बाय 5 हा डिव्हिजन आपल्याला करता येतो. कशा पद्धतीने करता येईल बघा, एफ अपॉन 2 डिवाइड बाय 5 याला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो तर एफ अपॉन 2 डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन घेऊन याचा रेसिप्रोकल, याला डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजेच काय होईल 1 अपॉन 5 याचा आपण रेसिप्रोकल केला. आता या ठिकाणी यांचे सरळ मल्टिप्लिकेशन होतील. एफ 1 जा एफ अपॉन 2 5 जा 10. म्हणजे थोडक्यात या डिव्हिजनचा आन्सर येणार आहे आपला एफ अपॉन 10. तर घेऊया आता. देअरफॉर एफ -32 अपॉन 9 इज इक्वल टू एफ अपॉन 2 डिवाइड बाय 5 आलेला आहे एफ अपॉन 10. आता इथे बघा आपल्याला एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण आधी काय करणार, डिव्हिजन मधले आलेले जे नंबर आहेत हे नंबर आधी कॅन्सल करणार. मग हे नंबर काढण्यासाठी हा जो डिव्हिजन मधला 10 आहे हा आपल्याला या साईडला ट्रान्सफर करावा लागेल आणि या ठिकाणी आलेला डिव्हिजन मधला जो 9 आहे हा इकडे ट्रान्सफर करावा लागेल. ट्रान्सफर करणे म्हणजे थोडक्यात कसं आहे तर इथे डिव्हिजन मधला नंबर ट्रान्सफर करायचा असेल तर या नंबरला मल्टिप्लिकेशन मध्ये आपण दोन्ही साईडला घेणार, म्हणजेच इकडचा हा नंबर कॅन्सल होणार आणि इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तो नंबर येणार. हे तुम्ही शिकलेले आहे. तर करूया आता आपण. एफ -32 याला हा जो 10 आहे हा जर इकडे ट्रान्सफर केला आपण, याची जर साईड चेंज केली तर हा डिव्हिजन मधला नंबर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, म्हणजे 10 हा या एफ -32 ला मल्टिप्लाय होईल. बघा या पद्धतीनं 10 इन ब्रॅकेट एफ -32 ही इकडची साईड होईल इज इक्वल टू हा जो 9 आहे डिव्हिजन मधला हा जर आपण या साईडला नेला तर तो या एफ ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथे होईल 9f. आता हे मल्टिप्लिकेशन करूया. 10 हा या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करूया. 10 इंटू एफ काय होणार 10f मायनस 10 इंटू 32 320 इज इक्वल टू 9f.
एफ या साईडला आहे, या साईडला आहे, दोन्ही साईडला एफची व्हॅल्यू आहे. दोन्ही एफच्या व्हॅल्यू आपण एका साईडला घेऊ आणि नंबर्स दुसऱ्या साईडला नेऊ. तर बघा इथे 10f आणि हे जे 9f आहे हे जर आपण इकडे ट्रान्सफर केले तर हे होतील -9f इज इक्वल टू 320. या ठिकाणी मायनसमध्ये हे जर आपण या साईड चेंज करून दिले तर हे या ठिकाणी होतील +320. 10f - 9f इथे राहणार 1f म्हणजे थोडक्यात f इज इक्वल टू 320 म्हणजे f ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 320. थोडक्यात आपण या पद्धतीने लिहू शकतो 320 डिग्री फॅरनहाइट हे आहे आपलं फायनल आन्सर. चला आता बघूया क्वेश्चन 4b. आधी क्वेश्चन समजून घेऊ आणि नंतर त्याला सॉल्व्ह करू. बघा, अ ब्रिज इज मेड फ्रॉम 20 मीटर लॉंग आयरन रॉड्स. एक ब्रिज आहे, पूल आहे आणि तो आयरनच्या रॉड पासून बनलेला आहे आणि त्या रॉडची जी साईज आहे ती आहे 20 मीटर ॲट टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस. 20 मीटर ही जी साईज आहे ही 18 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरची आहे. हे टेम्परेचर असताना एवढी त्याची लेंथ राहते. द डिस्टन्स बिटवीन टू रॉड्स इज 0.4 सेंटीमीटर. आणि जे रॉड त्या ठिकाणी लावलेले आहे तर त्या दोन रॉड मध्ये जे डिस्टन्स आहे, मध्ये जो गॅप ठेवलेला आहे तर हा गॅप आहे 0.4 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन टू रॉड्स इज 0.4 सेंटीमीटर. अप टू व्हॉट टेम्परेचर विल द ब्रिज बी इन गुड शेप. कोणत्या टेम्परेचर पर्यंत तो ब्रिज हा चांगल्या कंडिशनमध्ये राहील. म्हणजे बघा आता हे जे दोन रॉड आहे यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे 0.4 सेंटीमीटर, जर याला हीट जास्त प्रमाणात मिळाली तर काय होणार, याचं लिनियर एक्सपेन्शन होणार आणि लिनियर एक्सपेन्शन होऊन हा गॅप फिलअप होणार, हा गॅप भरला जाणार. जर यापेक्षा जास्त जर याला जास्त हीट मिळाली आणि याचं लिनियर एक्सपेन्शन जर जास्त झालं तर हे रॉड एकमेकांना टच होतील आणि त्या ब्रिजमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. मग आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या टेम्परेचर पर्यंत हा ब्रिज गुड कंडिशनमध्ये राहील किंवा गुड शेपमध्ये राहील. म्हणजे आपल्याला काढायचं काय तर मॅक्झिमम कोणतं टेम्परेचर आपण या ब्रिजला देऊ शकतो किंवा कोणत्या टेम्परेचर पर्यंत हा ब्रिज चांगल्या कंडिशनमध्ये राहील. मग मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे काय तर फायनल टेम्परेचर. मग आपल्याला फायनल टेम्परेचर इथं फाइंड आउट करायचं आहे. चला आता आपल्याला दिलेलं काय काय आहे आधी आपण ते लिहून घेऊया. आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे. अ ब्रिज इज मेड फ्रॉम 20 मीटर लॉंग आयरन रॉड्स. मग 20 मीटर काय होईल तर 20 मीटर हे आहे L1. आपण याआधी फॉर्म्युलांची डिटेल माहिती बघितलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे L1 काय आहे, डेल्टा टी काय आहे, TF काय आहे, TI काय आहे हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल. बघा इथे L1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20 मीटर. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस. हे सुरुवातीचं टेम्परेचर आहे म्हणजे इनिशियल टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात आपल्याला दिलेली व्हॅल्यू TI इज इक्वल टू 18 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन टू रॉड इज 0.4 सेंटीमीटर. त्या दोन रॉड मधला जो डिस्टन्स आहे तो दिलेला आहे 0.4 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात हे जे डिस्टन्स आहे 0.4 सेंटीमीटर हे काय असणार आहे तर L2 - L1. म्हणजे थोडक्यात डेल्टा L ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.4 सेंटीमीटर. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा जो लेंथ दिलेली आहे मीटरमध्ये दिलेली आहे आणि हा जो डिफरन्स दिलेला आहे डिस्टन्स दिलेला आहे हे 0.4 सेंटीमीटर मध्ये आहे. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू एक तर सेंटीमीटर लागतील किंवा दोन्ही व्हॅल्यू मीटर लागतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कन्व्हर्जन करणे आवश्यक आहे. मग हे जे सेंटीमीटर आहे याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. या 0.4 सेंटीमीटरला मीटर करण्यासाठी काय करावं लागेल तर याला 100 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. कसं होईल बघा 0.4 डिवाइड बाय 100. आणि याला जर आपण पॉइंट मध्ये लिहिलं हा जर डिव्हिजन करून घेतला तर काय आन्सर होईल 0.004. याला मी या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. मला जर हा डेसिमल हा जो पॉइंट आहे या ठिकाणून काढायचा असेल तर हा मला 3 प्लेस समोर न्यावा लागेल. परंतु 3 प्लेस जर मी समोर नेला तर इथे 4 × 10⁻³ होईल. थोडक्यात ही व्हॅल्यू झाली मीटरची. मग आता या ठिकाणी आपण L2 - L1 या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. अजून काय दिलेलं आहे आपल्याला अप टू व्हॉट टेम्परेचर विल द ब्रिज बी इन गुड शेप. तो जो ब्रिज आहे तो कोणत्या टेम्परेचर पर्यंत गुड शेप मध्ये राहील. म्हणजे आपल्याला काढायचं आहे फायनल टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात व्हॅल्यू काढायची आपल्याला TF
इज इक्वल टू व्हॉट. चला तर मग सुरुवात करूया सोडवायला. आता बघा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे आपण गिव्हन जे आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घेतलं आणि आपल्याला हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला कोणता आपल्याला यूज करावा लागेल. बघा, इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. मी या ठिकाणी लिहून घेतो. L2 minus L1 is equal to lambda into L1 into delta t. आता इथे परत एक गोष्ट लक्षात घ्या, डेल्टा टी म्हणजे नेमकं काय आहे, तर डेल्टा टी इज इक्वल टू TF मायनस TI. डेल्टा टी म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. आणि चेंज इन टेम्परेचर आपण कसं काढणार, तर फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर जे असेल त्यामधून इनिशियल टेम्परेचर आपण मायनस करणार. आणि इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं, TF म्हणजे फायनल टेम्परेचर. TF ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. हा फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहून घेतो. L2 मायनस L1 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. आता इथे आपल्याला डेल्टा टी मध्ये आपलं TF आलेलं आहे, म्हणून डेल्टा टी आपण आधी फाइंड आउट करून घेऊ. डेल्टा टी नेमकं काय आहे, तर बघा, डेल्टा टी जर मला फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, डेल्टा टी मला एका साईडला ठेवावं लागेल आणि उरलेल्या ह्या त्याच्यासोबतच्या दोन व्हॅल्यू आहेत ह्या दुसऱ्या साईडमध्ये ट्रान्सफर करावं लागतील. इकडून कॅन्सल करून या साईडमध्ये घ्यावे लागतील. तर काय होईल बघा, L2 मायनस L1 आणि लॅम्बडा इंटू लॅम्बडा इंटू L1 हे जर मी या ठिकाणून कॅन्सल करून या साईडमध्ये लिहिलं तर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये जातील. तर इथे होणार लॅम्बडा इंटू L1 इज इक्वल टू डेल्टा टी. तर डेल्टा टी या पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत आहेत आणि कोणत्या काढायच्या आहेत ते लक्षात घेऊ. L2 मायनस L1, L2 मायनस L1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, तर आहे. L2 मायनस L1 4 इंटू 10⁻³ त्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, तर लक्षात घ्या इथे आयरन रॉड आहे आणि ही लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे इट इज लॅम्बडा इज इक्वल टू आयरन साठी लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ती आहे 11.5 इंटू 10⁻⁶. ही आयरन साठी असलेली व्हॅल्यू आहे. ही जी लॅम्बडाची व्हॅल्यू आहे तर ही तुम्हाला ज्यावेळेस असे एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतात त्यावेळेस ही लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. ही या मटेरियलनुसार चेंज होते. या ठिकाणी आयरन आहे म्हणून आयरनची लॅम्बडाची व्हॅल्यू ही आहे 11.5 इंटू 10⁻⁶. आता बघा, आपल्याला फॉर्म्युल्यामधलं L2 मायनस L1 माहित आहे, लॅम्बडा माहित आहे, L1 माहित आहे आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे डेल्टा टी मधलं TF आपल्याला शोधायचं आहे. L2 मायनस L1 ची व्हॅल्यू आपल्याला आहे 4 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा इंटू L1. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, 11.5 इंटू 10⁻⁶ आणि त्याला इंटू L1 किती आहे 20 मीटर, म्हणजे इथे ना 20 इज इक्वल टू डेल्टा टी. हे कॅल्क्युलेशन आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा इथे 11.5 आणि 20 याचा मल्टिप्लिकेशन आपण सहज करू शकतो, करून घेऊया. 11.5 इंटू 20 0 ने मल्टिप्लाय केलं तर सर्व 0 ना, 2 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 2 5 are 10, 1 is कॅरी, 2 1 are 2 प्लस 1 is 3, 2 1 are 2 आणि एक 0. त्यानंतर आपल्याला पॉईंटच्या पुढे एक प्लेस आहे, म्हणजे एक प्लेस सोडून पॉईंट द्यावा लागेल. 230. हा जो मल्टिप्लिकेशन आहे हा 230, म्हणजे काय होईल आपलं आन्सर 4 इंटू 10⁻³ अपॉन इथे 11.5 आणि 20चा मल्टिप्लिकेशन आपण केला तो आला 230 आणि त्याला इंटू आहेत 10⁻⁶. आता बघा, हे जे 10⁻⁶ आहे हे जर मी वरच्या बाजूला घेतले तर हे प्लस होतील. कशा पद्धतीने लिहिता येईल बघा, 4 इंटू 10⁻³ त्याला मल्टिप्लाय 10⁻⁶ हे आपण वर घेऊ तर हे प्लस होतील 10⁻⁶ आणि अपॉन मध्ये कोणते नंबर राहतील 230 इज इक्वल टू डेल्टा टी. आता इथे बघा, इंडायसेस मध्ये
याचे रूल शिकलेलो आहोत. 10⁻³ इंटू 10⁶. इथे बेस सारखा आहे. बेस सारखा असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर हे जे इंडेक्स असतात यांचं काय होईल ऍडिशन. मग -3 + 6 किती होतील 3. म्हणजेच इथे काय होणार 4 इंटू 10⁻³ अपॉन 230 इज इक्वल टू ΔT. आता 10⁻³ म्हणजे 10�³ हा तुम्हाला माहित आहे. 4 इंटू 10�³ काय 1000 अपॉन 230. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन काय होणार 0 0 कॅन्सल होईल. बघा आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याकडे उरलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहेत ते आपण लिहून घेऊ. 4 इंटू 100 अपॉन 23 इज इक्वल टू ΔT. आपण ΔT ची व्हॅल्यू काढत आहोत. आता इथे बघा 4 आणि 100चा मल्टिप्लिकेशन केला तर हे होणार 400 अपॉन 23 इज इक्वल टू ΔT. आता इथे 400 अपॉन 23 इथे कुठले सिम्पलेस्ट फॉर्म होत नाही तर हा डिव्हिजन आपल्याला डायरेक्टली करावं लागेल. सो 400 डिवाइड बाय 23 डिव्हिजन करून बघू आपण. इथे तुम्हाला 23चा टेबल माहित लागेल. नसेल तर तुम्हाला तो तयार करावा लागेल. तर करूया डिव्हिजन. 23 × 1 = 23. 23 × 2 = 46 होतात. ते यामधून मायनस होणार नाहीत. 40 मधून जर 23 मायनस केले तर इथे उरतील 17. हा 0 आपण खाली घेतला 170. आता 170 मधून मायनस होणारा नंबर कोणता तर 23 7 जार 161. 23 7 जार 161. सबट्रॅक्शन जर केली तर या ठिकाणी उरतील 9. 170 मधून 161 मायनस केले 9. नंबर संपलेले आहेत. मग या ठिकाणी आपण पॉईंट घेऊ शकतो. पॉईंट घेतल्यानंतर इथे 0. 90 मधून नंबर मायनस होणारा नंबर 23च्या टेबल मधला आहे. 23 3 जार 69 म्हणजे इथे येणार 3. 23 3 जार 69. 90 मधून जर 69 मायनस केले तर या ठिकाणी 21 उरतील. पॉईंट दिलेला आहे आपण त्यामुळे आपण 0 घेऊ शकतो. 210. 210 मधून मायनस होणारा नंबर 23च्या टेबलमध्ये आहे. 23 9 जार 23 9 जार 207. 210 मधून 207 मायनस केले तर इथं उरतील 3. पॉईंट नंतर 2 प्लेस पर्यंत आपल्याला आन्सर काढायचं आहे. आपण काढलं तर आन्सर आलेलं आहे 17.39 म्हणजे इथे डिव्हिजन येणार आहे 17.39 इज इक्वल टू ΔT. म्हणजे ΔT ची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याला इथे फक्त ΔT विचारलेलं नाही आहे. आपल्याला काढायचं आहे शेवटी TF म्हणजे फायनल टेम्परेचर. चला बघूया पुढे कशा पद्धतीने करता येईल. आता इथे बघा आपल्याला ΔTचा एक फॉर्म्युला आहे. ΔT इज इक्वल टू काय TF मायनस TI म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. आणि आपल्याला काढायचं इथे TF. मग हा फॉर्म्युला आपण यूज करूया आता. ΔT इज इक्वल टू TF मायनस TI. व्हॅल्यू टाकूया. ΔT ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 17.39 इज इक्वल टू TF हे काढायचं आहे TF मायनस TI. TI आपल्याकडे आहे या ठिकाणी बघा 18 डिग्री सेल्सिअस म्हणजे TI च्या ठिकाणी घेणार आपण 18. आता इथे बघा आपल्याला ही TF ची व्हॅल्यू काढायची आहे. तर कशा पद्धतीने काढता येईल बघा. TF ची व्हॅल्यू काढायची असेल तर TF एका साईडला ठेवून आपल्याला हा जो नंबर आहे हा नंबर दुसऱ्या साईडला न्यावा लागेल. म्हणजे इथून कॅन्सल करून दुसऱ्या साईडमध्ये. तर काय होईल बघा 17.39 हा मायनस मधला नंबर जर इथून कॅन्सल करून या साईडमध्ये घेतला तर तो +18 होईल. इकडे +18 इज इक्वल टू या ठिकाणी उरेल फक्त TF. या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला TF मिळणार आहे. तर ऍडिशन करूया 17.39 प्लस 18. हे नंबर एका खाली घेताना लक्षात ठेवा पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. या नंबरमध्ये पॉईंट दिसत नाही म्हणून तो पॉईंट शेवटी असतो. ज्या नंबरमध्ये तो दिसत नाही दाखवलेला नसतो तिथे तो शेवटी असतो. मग ऍडिशन काय होईल 9 3.7 + 8 15 1 इज कॅरी सो 3 म्हणजेच 35.39 35.39 इज इक्वल टू TF. म्हणजे TF ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 35.39. हे फायनल टेम्परेचर आहे.
फायनल टेम्परेचर असल्यामुळे ही व्हॅल्यू डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, म्हणजे 35.39 डिग्री सेल्सिअस हे झालं आपलं फायनल आन्सर.